नमस्कार. जीवनमूल्य या कार्यक्रमात मी ज्ञानेश्वर बर्वे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. काही दिवसापूर्वी आपण श्रीमद भगवद्गीता या विषयावर चर्चा केली. त्यावेळेला आपल्याबरोबर डॉक्टर सचिन परब होते आणि त्यांनी वेगवेगळे श्लोकातून अर्थ जे ध्वनित होतात ते अर्थ, त्याच्यातली मूल्य आणि आपण ती कशी वापरायची रोजच्या डे टू डे लाईफमध्ये ते सांगितलेलं होतं. आज पुन्हा एकदा आपल्याबरोबर डॉक्टर सचिन परब आलेले आहेत आणि आज आपला चर्चेसाठी विषय जो घेतलेला आहे तो श्री समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. तेव्हा आपण सर्वजण डॉक्टर सचिन परब यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर सचिन परब. ओम शांती. माझ्यातर्फे आणि आमच्या दर्शकांच्या तर्फे तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर आता आज हा विषय आपण जो मनाचे श्लोक हा घेतलेला आहे त्याच्या संदर्भात हा खूपच इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि पर्टिक्युलरली रामदास स्वामी जे आहेत ते माझे स्वतःचे व्यक्तिशः म्हटलं तर फेवरेट सब्जेक्ट आहे तो. कारण मला प्रकर्षाने असं जाणवतं की ते एक संत जे आहेत ते शरीर बल आणि मनाचं बल या दोन्हीवर त्यांनी बॅलन्स केलेला आहे. तर त्या संदर्भात आपण आमच्या प्रेक्षकांना काहीतरी सांगा. मनाचे श्लोक महाराष्ट्रामध्ये आणि जिथे जिथे मराठी माणूस विश्वामध्ये गेलेला असेल, क्वचितच असा एखादा व्यक्ती असेल की ज्याला मनाच्या श्लोकाबद्दल ज्याने ऐकलं नाही किंवा ज्याने बोललं नाही आहे. ही मनाच्या श्लोकाची सगळ्यात मोठी मी म्हणेन तो विजय आहे. समर्थ रामदास स्वामींबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. तुम्ही शरीर आणि मनाबद्दल म्हणालात. मी असं म्हणेन की महाराष्ट्रात जेवढे पण संत होऊन गेले प्रत्येकाची आपापली विशेषता आहे. तुलना तर करूच नये, कधीच नाही. कारण प्रत्येकाचं आपापलं विशेषता आहे. समर्थ रामदासांचं जे वाङ्मय आहे आणि मला खूप बरं वाटतं की मी पुन्हा पुन्हा सांगतो की मी स्वतःला भाग्यवान समजतो की महाराष्ट्रासारख्या धरणीमध्ये माझा जन्म झाला आणि मी मराठी बोलू शकतो, समजू शकतो. अमृतातेही पैजा जिंके अशी ही मराठी भाषा आणि या मराठी भाषेत एवढे संत आपल्याकडे होऊन गेले आणि त्यांचं वाङ्मय जर अभ्यास करायला गेलो तर जी आनंद स्वरूप अवस्था त्याच्यामध्ये होते ती शब्दात वर्णन करता येत नाही. श्री समर्थ रामदास यांच्याबद्दल मी काय बोलू. एक व्यक्ती जिने आपल्या आयुष्यामध्ये 35 ते 40 हजार श्लोक लिहिले आहेत. हे त्यांचं वाङ्मय आहे. म्हणजे एका जन्मामध्ये 35 ते 40 हजार श्लोक लिहिणे हे सोपं नाही आहे. हे एक अनलेस यू आर अन इन्कार्नेशन, म्हणजे ज्याला मी म्हणतो की तुम्ही अवतारी आत्मा असल्याशिवाय हे संभव नाही आहे. आणि ते लिहिलं त्याने आणि त्याच्यापासून किती लोकांनी प्रेरणा घेतली. म्हणजे आज आपण 400 वर्षानंतर, म्हणजे 404 वर्ष 5 वर्ष झाली आहेत, त्याच्यानंतर आपण ह्या विषयावर बोलतो आहोत. मी एक मेडिकल डॉक्टर आहे, ह्याच्यावर बोलतो आहे. ह्याच्यातूनच दिसून येतं की याचं महत्त्व किती आहे ते. श्री समर्थ रामदास यांचं जे काही वाङ्मय आहे त्याच्यामध्ये 3 प्रमुख ग्रंथ आहेत. त्यांचा जो प्रधान ग्रंथ आहे तो आहे श्री दासबोध. त्यांना जो झालेला बोध आहे तो त्याच्यामध्ये 7751 श्लोक आहेत आणि त्याच्या 5 पट तुम्ही विचार करा त्यांनी श्लोक लिहिलेले आहेत. आणि त्यांचे बाकीचे 2 ग्रंथ जे आहेत ते आहे मनाचे श्लोक आणि तिसरा आत्माराम. मनाचे श्लोक आणि दासबोध ह्याच्यामध्ये तुम्ही विचाराल तर असं म्हटलं जातं की दासबोध जो आहे तो 7751 श्लोक आणि मनाचे श्लोक 205 आहेत. तर दासबोध ही जर सोन्याची खाण असेल तर मनाचे श्लोक ही सोन्याची तिजोरी आहे. डायरेक्ट रेडी टू यूज आहे ते. दासबोधावर तुम्हाला भरपूर आतमध्ये जावं लागतं. मनाचे श्लोक रेडीमेड, ठीक आहे ना. तुम्ही ते वापरा आणि तुम्ही परिवर्तन बघा. तर
असं हे वाङ्मय जे आहे समर्थ रामदासांचं, तुम्ही जे म्हणालात शारीरिक आणि मनाबद्दल दोघांबद्दल त्यांनी बोललेलं आहे. त्यांच्या वाङ्मयाबद्दल एक शब्द वापरला जातो जो महाराष्ट्रात प्रचलित आहे, की सर्वस्पर्शित्व हा जो शब्द आहे मराठीमध्ये, म्हणजे काही सोडलेलं नाही त्यांनी. त्यांच्या वाङ्मयामध्ये सगळ्या विषयांना स्पर्श केलेला आहे. सध्या आता आम्ही मॅनेजमेंटमधले आहोत, तर मॅनेजमेंटमध्ये त्यांचं वाङ्मय वापरलं जात आहे. म्हणजे त्यांना मॅनेजमेंट गुरु म्हणून प्रोजेक्ट केलं जात आहे. पण मी म्हणेल फक्त तिकडे लक्ष न देता ते मुळात त्यांचा जो पिंड होता तो आध्यात्मिक होता, तो पिंड. आणि त्यावेळेला जी आवश्यकता होती, त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना जे मार्गदर्शन केलं किंवा संभाजीराजे यांना जे लेटर वगैरे लिहिलं, ती त्यावेळेची आवश्यकता होती, ती त्यांनी केलं. कारण त्यांनी संपूर्ण भारतामध्ये भ्रमण केलेलं आहे. तर त्यामुळे जो जो अनुभव त्यांना आला तो अनुभव सगळा त्यांनी आपल्या वाङ्मयामध्ये विस्तारित केलेला. तर येस, वी आर व्हेरी लकी की अशी महान आत्मा, अशी थोर व्यक्तिमत्व, अशी अवतारी व्यक्तिमत्व, पवित्र आत्मा महाराष्ट्रात होऊन गेले. माझ्या अंदाजानं असं वाटतं मला की समर्थ रामदास स्वामी, जसं मगाशी मी म्हटलं की ही इज वन ऑफ माय फेवरेट संत. संतांचं जे कार्य आहे ते त्या वेळेला समाजाची जी स्थिती होती त्या स्थितीनुरूप समाजाचं परिवर्तन करण्यासाठी जे त्यांना कार्य करायचं होतं, त्या काळात ज्ञानेश्वरांच्या काळात 700 वर्षापूर्वी एक परिस्थिती अशी होती की त्यांना आध्यात्मिक जागृती जास्त करायची होती. शारीरिक बलाकडे त्यांनी एवढं फोकस केला नाही. आणि जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळात रामदास स्वामी, जेव्हा त्यांचा काळ जो होता त्याच्यात त्यांनी आध्यात्मिक जागृती तर केलीच, कारण ती चालू होती परंपरागत, पण शारीरिक बल जे आहे, आणि म्हणून त्यांनी हनुमंताची, मारुतीची मंदिरं जी स्थापन केली, मारुतीची उपासना केली, बलोपासना जी आहे, सूर्यनमस्कार, बलोपासना आणि शरीर बल, आत्मिक बल, या दोन्हीवरचा जो बॅलन्स केला. मला असं वाटतं की जसं तुम्ही म्हणालात, मनाचे श्लोक आपण सुरू करण्यापूर्वी आपण ह्या व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणं फार आवश्यक आहे की ही आत्मा काय आहे. जसं तुम्ही म्हणालात की त्यावेळेला जी आवश्यकता होती, एक्झॅक्टली बरोबर म्हणालात तुम्ही. या संसारामध्ये असा नियम आहे, इंग्रजीमध्ये आम्ही म्हणतो की नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. म्हणजे आवश्यकता आविष्काराची जननी आहे. जी जी आवश्यकता असते ती त्यावेळेला तो आविष्कार होतो. समर्थ रामदासांचा जन्म तुम्ही पाहिलात तर महाराष्ट्रामध्ये जांब या गावामध्ये, ठीक आहे ना, महाराष्ट्रात, तिथे 1608 मध्ये झालं. ठीक आहे, रामनवमीला, ज्याला आपण म्हणतो मार्च महिना 14 तारीख 1608. आणि त्यांनी जे शरीर ठेवलं ते 1682ला, आणि ते असं नवमीलाच ठेवलं. हां, आणि नवमीला. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. काही योगायोग असतात, त्याच्यामागे काही रहस्य असतात. सर्वच आपण मनुष्य आत्मे जाणू शकत नाही, पण त्याच्यामागे निश्चितच काही रहस्य आहे. तर ह्या कालावधीमध्ये तुम्ही जर बघाल तर त्यांची सुरुवातीची जी साधना आहे ती 12 शब्दाशी पण त्याचं कनेक्शन आहे. 12व्या वर्षी लग्न मंडपातून निघून जाणं. ठीक आहे, म्हणजे जेव्हा त्याची तर इच्छा नव्हती, ती वैरागी अवस्था होती, पण आईला चिंता, या मुलाचं काय होणार, हा मुला असा संस्कार आहे याचा, कारण ते थोडा वेगळा संस्काराचे, असं आपण म्हणतो ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तर थोडा खोडकर आणि वेगळाच स्वभाव. आणि त्यावेळेच्या दृष्टिकोनातून 400 वर्षापूर्वी त्यावेळेला आपल्याला माहिती आहे विवाह पद्धती कशी होती, कमी वयामध्ये लग्न व्हायचे. तर त्यांनी असं विचार केला असेल आईवडिलांनी की ह्याला बांधण्यासाठी, ह्याला शांत करण्यासाठी कदाचित त्याचं लग्न केलं तर हा ठीक होईल. आणि तो तयारही झाले इच्छेविरुद्ध. पण जेव्हा ते बोहल्यावर उभे होते आणि ज्या वेळेला आपण ते मंगलाष्टके म्हणतो, अशी कहाणी येते की मंगलाष्टके म्हणताना शुभ मंगल सावधान, तर सावधान शब्द म्हणजे एक आध्यात्मिक व्यक्तीसाठी सावधान शब्द ऐकल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जे त्यावेळेला विचार आले की सावधान, अजूनही वेळ गेलेली नाही आहे काय. जर त्यांना लग्न करायचंच नव्हतं ते पहिले गेले कसे, ठीक आहे ना. तर काही जण म्हणतात की असं असणं शक्य नाही की त्यांना नाही करायचं होतं, तर ते
सावधान बोलीपर्यंत वाट नाही बघितलं, असा एक प्रवाह आहे की त्यावेळेला तिथून निघून गेले किंवा त्यावेळेला बोलल्यावर पण गेले असेल, तो विषय नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीमध्ये लहानपणापासून ते बीज होतं, परमात्मा प्रेमाचं बीज, वैराग्याचं बीज, तर ती व्यक्ती याच्याकडे जात नाही. ठीक आहे ना, काही ना काही कारण बनतं आणि ते परमात्म्याकडे जातात. दुसरी तुम्ही जे विचारलात, तर मी असं म्हणेन समर्थांनी स्वतः श्लोकामध्ये सांगितलंय की आधी प्रपंच करावा नेटका. ठीक आहे ना, याचा अर्थ आपल्याला बघितलं पाहिजे सगळ्यांबद्दल. तुम्ही जे म्हणताय की तुमचे डॉमिनंट संस्कार काय आहेत. ठीक आहे ना, आता मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा देहूला किंवा आळंदीला जातो, तर तिथे मी पाहतो की ज्ञानेश्वरांचं आपलं महत्त्व आहे आणि संत तुकाराम महाराजांचं आपलं महत्त्व आहे. संत तुकाराम महाराज गृहस्थी होते. ठीक आहे ना, पण त्यांना जगद्गुरू म्हटलेलं आहे. नक्की. ठीक आहे. ज्ञानेश्वर हे चांगले योगी होते. ज्ञानेश्वरीसारखा अफाट, म्हणजे ज्याला शब्दात मी पुन्हा बोलू शकत नाही असा ग्रंथ त्यांनी एवढ्या कोवळ्या वयामध्ये रचला. तर दोघांची आपली विशेषता आहे आणि आपल्याला माहीत नसतं की कर्माची गती काय आहे पुढे. तुम्ही ज्या घरात जाणार आहेत हे सगळे कर्माचे हिसाब किताब असतात. ठीक आहे ना, तर तुम्हाला तिथे जावं लागतं तिथे. तर त्यावेळेला सावधान याचा शब्द मी असा घेईन की ठीक आहे, तुम्ही ही जबाबदारी स्वीकारायची निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे ना, तर ती जबाबदारी स्वीकारताना देखील सावधान असू शकता तुम्ही आणि त्या सावधानतेने तुम्ही पुढचं आयुष्य जगू शकता. जसं ब्रह्माकुमारीमध्ये ब्रह्मा बाबा होते, तर ब्रह्मा बाबा हे गृहस्थी होते. ठीक आहे ना, 60 वर्ष वय असताना परमात्मा शिवाने त्यांच्या शरीरात प्रवेश केला. म्हणजे 60 वर्ष आपण असं म्हणतो की 60 आणि बुद्धी नाठी. 60व्या वर्षी काही लक्षात राहत नाही, हाडं सहयोगी देत नाही तुमचं शरीरात. याचं डॉक्टर मला ह्या सगळ्या गोष्टी कळत आहेत की घुटणे दुखतात, कंबर दुखतं. ठीक आहे ना, तर शरीरामध्ये परिवर्तन त्या वयामध्ये पुरुषार्थ सुरू करणं म्हणजे श्रेष्ठ जीवनाचा आणि पुढील 30-32 वर्षामध्ये संपूर्ण कर्मातीत अवस्था म्हणजे सर्वोच्च अवस्था प्राप्त करणं हे सोपं नाही आहे, पण ते ब्रह्माबाबांनी करून दाखवलं. ठीक आहे ना, त्यामुळे आणि दुसरी आमच्याकडे उदाहरण जे आहे ब्रह्माकुमारीमध्ये ते म्हणजे आम्ही ज्यांना प्रेमाने मम्मा म्हणतो किंवा मातेश्री सरस्वती, मग ती कुमारी होती. कुमार वयाचं प्लस मायनस दोन्ही असतात की जीवनाचा अनुभव नसतो, कोवळं असतं, आणि एकीकडे मॅच्युअर ब्रह्मा बाबा ज्यांनी 60 वर्ष बिझनेस केला आणि हे दोघांनी आपल्या पुरुषार्थाने नंबर प्राप्त केले. त्यामुळे आम्ही कारणं तर देऊ शकत नाही की बाबा आम्हाला अजून अनुभव नाही किंवा आम्ही एकदम थकलेले आहेत. दोन्ही आमच्यासमोर उदाहरणं आहेत. मला आठवतं की एका उपनिषदामध्ये असं लिहिलं, इट्स लाईक वॉकिंग ऑन द रेझर्स एज. म्हणजे ब्लेडच्या पातावर चालण्यासारखं आहे ते. ठीक आहे, खरंच कठीण आहे. सध्याच्या युगामध्ये आपण 21व्या शताब्दीमध्ये आहोत. गृहस्थामध्ये राहून आध्यात्मिक प्रगती करणं हे खरंच कठीण आहेत आणि जे करतात त्यांना हॅट्स ऑफ टू देम मी म्हणेन. खरंच मानण्यासारखे अशी लोक जी आहेत संसारामध्ये. पण सगळ्यांची विशेषता आहे. समर्थ रामदासांबद्दल आपण बोलतो आहे की असं व्यक्तिमत्व मला असं आतून वाटतं. जेव्हा मी अभ्यास चालू केला समर्थ रामदासांचा, असं वाटलं की खरंच त्या व्यक्तीबरोबर आपण राहिलो असतो साकारमध्ये असेल, पण आपल्याला आठवत नाही आहे मागचे जन्म. पण काय ते तेज असेल, काय ती दिव्यता असेल. आणि जेव्हा तो तुम्ही जसं म्हणालात की तो आवाज जेव्हा निघतो, जय जय रघुवीर समर्थ किंवा समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. आणि मी कधी कधी व्हिज्युअलाइज करतो, आता वाचताना माझ्यासमोर असं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं की तो शिवतरगड आहे महाराष्ट्रामध्ये किंवा आणखीन ठिकाणी सज्जनगड आहे किंवा आणखीन त्यांनी जिथे जिथे प्रवास केला. तर कल्पना करा तुम्ही त्यांच्याबरोबर आहात आणि श्री समर्थ रामदास बोलतायत जय जय रघुवीर समर्थ, आणि तुमच्या अंगावर माझ्या काटे उभे राहत आहेत. त्यांची काय शब्दामध्ये ताकद असेल, ते तेज काय असेल. म्हणजे मी भावनामय व्यक्ती नाही आहे. ठीक आहे ना, मी संपूर्णपणे मेंदूचा व्यक्ती आहे, रॅशनल पर्सन आहे. पण जेव्हा मी वाचत गेलो तर काय जादू आहे मला कळली नाही आहे. पण ही व्यक्ती विचार करा, 12व्या वर्षी लग्न मंडपातून गेली. पुढील 12 वर्ष त्यांनी तपस्या केली गोदावरीच्या ठिकाणी टाकळी इथे 12 वर्ष साधना केली. त्या साधनेमध्ये नंतर 12 वर्ष, तिसरं 12वं जे तप आहे, म्हणजे 12 वर्षाला आपण एक तप म्हणतो,
तिसरं तप पूर्ण भारतामध्ये ते फिरले. ठीक आहे, म्हणजे नॉर्थमध्ये गेले आणि भरपूर संतांना त्यावेळेच्या म्हणजे भारतातली सगळी परिस्थिती त्यांनी पाहिली की 1600 मध्ये जो भारत होता, ठीक आहे ना, त्या भारतामध्ये काय काय होतं ते त्यांनी सगळं बघितलं. नॉर्थमध्ये ते पंजाबमध्ये गेले, तिथे शिखांच्या धर्मगुरूशी भेटले. ठीक आहे ना, तुम्ही जे म्हणालात शरीर आणि आत्मा, एक्झॅक्टली, कारण त्यांनी तो धर्मगुरू पाहिला शिखांचा, तर त्या धर्मगुरूच्या त्याच्या 2 तलवारी लागलेल्या. तर त्यांना ते एकदम आश्चर्य वाटलं की हा यांचा गुरु आहे आणि तलवारी कशाला ठेवल्या. ठीक आहे ना, मग त्यांना कळलं की कसं त्यावेळेला आक्रमण व्हायचं, परकीय आक्रमण. तर त्यावेळेला नुसतं शब्दांनी नाही, तर त्यावेळेला तुम्हाला शस्त्र पण घ्यावं लागलं, तर ती काळाची गरज होती. ठीक आहे ना, तर हे त्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय. परकीय आक्रमण भारतामध्ये जेव्हा झालं तर ते बीज त्यांच्यामध्ये पडलेलं. आणि महाराष्ट्रामध्ये पण काही वेगळी अवस्था नव्हती. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला काय होतं ते, आणि कसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. तर हे सगळं अद्भुत आहे. आणि या 36 वर्षामध्ये 12, 24 आणि 36 वर्षामध्ये त्यांची जी पर्सनॅलिटी बनली, आणि मग त्यांनी पाहिलं की जर आपल्याला भारताला स्वतंत्र करायचं असेल आणि भारतामध्ये पुन्हा पहिलं जे भारताचं महत्त्व प्रस्थापित करायचं असेल, तर आध्यात्मिकता हा बेस आहे. आणि एखाद्या व्यक्तीला जर बदलायचं असेल, सगळ्या संतांनी तेच केलेलं आहे, व्यक्ती परिवर्तनाचं कार्य केलेलं. तर बदलायचं असेल तर मूळ पकडलं पाहिजे, आणि स्वपरिवर्तनाचं मूळ आहे माइंड किंवा मन. त्यामुळे त्यांनी डायरेक्ट मनाला ॲड्रेस केलेला आहे. आणि म्हणून हे मनाचे श्लोक त्या मनाला ॲड्रेस करतात आणि त्याच्यातून सगळं परिवर्तन दिसून येतं. कारण सगळ्यात अवघड जे आहे म्हणजे शरीर बल जे आहे, आत्तापर्यंत मी बऱ्याच वेळेला बघितलं, माझे वडील जे होते ते मी पूर्वीच्या कार्यक्रमात पण सांगितलं की सूर्यनमस्कार घालायला सांगायचे. आणि ते सूर्यनमस्कार घातल्यावर शारीरिक बल मिळतं, मानसिक बल पण मिळतं, पण मनाला कंट्रोल करणं, मनाला ताकदवान बनवणं, आणि त्याचं जे खाद्य जे आहे ते स्पेशल फूड आहे, डाएट फूड आहे ते. आणि म्हणून ते इतकं अवघड आहे की माझ्या संतांनी ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधनतै. तो जसा पाऱ्याचा रवा घेताना एवढा त्रास होतो, तसं त्या मनाला कंट्रोल करणं अवघड आहे. आणि म्हणूनच माझ्या अंदाजानं मनाचे श्लोक आणि दासबोधात पण मनावर बरेच त्यांनी उपदेश केलेला आहे, आणि तो खूपच इंटरेस्टिंग वाटला मला. यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. आपण मनाच्या श्लोकामध्ये जाण्यापूर्वी मनाबद्दल जाणून घेणार आहोत टप्प्याने. कारण आपला जो श्रोता वर्ग आहे, जो आपल्याला ऐकतो आहे, ते गृहस्थी आहेत किंवा स्टुडंट आहेत किंवा जॉब करणारे लोक आहेत किंवा माता आहे, बहिणी आहेत किंवा कॉलेजमधील विद्यार्थी आहेत, सगळ्या कॅटेगरीतले सगळ्या कॅटेगरीतली लोक आपला प्रोग्राम पाहतात. तर थोडं मनाबद्दल आपण एक शास्त्रीय दृष्टिकोनातून, म्हणजे अध्यात्म काय म्हणतं आणि विज्ञान काय म्हणतं आणि कसं सोपं आपण करू शकतो ते आपण पाहणार आहोत. तुम्ही आता जो रेफरन्स दिला तो रेफरन्स ज्ञानेश्वरीतला, ठीक आहे ना, पाऱ्याचा रवाप्रमाणे. यस, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पारा जो असतो, पारा मर्क्युरी ज्याला म्हणतात, त्याला पकडणं कठीण असतं, हातामध्ये तो येत नाही. यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. तशाच प्रकारे मन पण पकडणं फार कठीण आहे. मनाबद्दल जेवढं आपण बोलू तेवढं कमी आहे. मनाबद्दल मला आता सुरुवातीला मी एवढं सांगेन की मगाशी आपण एक सुभाषित ऐकलं की मन एवं मनुष्यानां कारणं बंध मोक्षय. म्हणजे मनुष्याचं मन त्याला बांधतं आणि त्याला मुक्त पण करतं. मला एक प्रसंग आठवतो आहे. आमचे एक भाई होते, तर त्यांना अध्यात्माची अशीच आवड. रामदासासारखाच त्यांचा पण पार्ट आहे, अजूनही आहेत ते, आणि खूप सुंदर साधना करतायत. गेले 30 वर्ष ते साधना करतायत. तर जेव्हा ते या मार्गामध्ये आले तेव्हा त्यांच्या घरच्यांना असंच वाटलं की हा मुलगा कामातून गेला आता. मला एकदम विचित्र वाटतं लोकांचा दृष्टिकोन, की तो लौकिक दुनियेमध्ये काही करत असेल तर ते त्यांना चालतं, पण म्हणजे एकीकडे आपण बिघडला, आध्यात्मिकतेकडे गेला म्हणजे बिघडला.
तू लौकिकमध्ये राहा, काही कर, मग तू किती फिरलास, उन्हाळक्या केल्यास, पिक्चर बघितलेस, ते सगळं चालतं, पण आध्यात्मिक मार्गात गेला तर बिघडला. तर त्याला फार बंधन होतं, ज्याला आपण बंधन म्हणतो ना, लौकिक आई वडिलांचा विरोध वगैरे. पण त्या बंधनाला पण त्यांनी परमात्म्याच्या स्मृतीने, शिवबाबांच्या स्मृतीमध्ये राहून त्यांनी त्याचा सामना केला. त्या व्यक्तीचं नाव आहे ब्रह्माकुमार रोहितबाई. अच्छा. गुजरात, वलसाड इथे याचा त्यांच्याबरोबर राहण्याचा योग आला. तर त्यांनी अनुभव सांगितला की जेव्हा ते परमात्म्याला भेटायला गेले आणि शिवबाबांच्या अवतरणाला, आणि बाबांना ते भेटले, तर बाबांना त्यांनी सांगितलं की बाबा असं असं आहे, मला बंधन आहे. तर बाबांनी एकच प्रश्न विचारला, बच्चे कौन सा बंधन है, तन का बंधन है या मन का बंधन है? तर बोला नहीं, मन का तो नहीं, तन का ही है. तर मग बाबांनी सांगितलं, बच्चे तन को कोई कितना भी बांधे, लेकिन मन अगर फ्री है तो आप फ्री है. करेक्ट. मन को तुम मेरे में लगाओ बस. तर मन जर फ्री असेल तर तो व्यक्ती फ्री होतो. मग बाबांनी त्यांना वरदान दिलं की तुम अंगत समान हो, तुम्ही कोई हिला नाही सकते. आणि आज ती व्यक्ती पूर्ण देश विदेशामध्ये जाऊन त्यांनी सेवा केली, परमात्माचा संदेश दिला. तर हेच आपल्याला बघायचं की मन तुम्हाला मुक्त पण करू शकते. मन बंधनमध्ये नाही पाहिजे. शरीर किती बंधनमध्ये असलं तरी चालेल, मनाने मुक्त असलं पाहिजे. मन चंगा तो कटोती में गंगा. करेक्ट. तर मन हा जो सब्जेक्ट आहे तो खूप फ्लुइड सब्जेक्ट आहे आणि तो आत्ता आपल्याला अजून आपण कॅच करतोय. पहिला अजून एपिसोड आपला चालला आहे आणि अजून आपल्याला पूर्णपणे तो कब्जात आलेला नाही आहे, पण खूपच इंटरेस्टिंग सब्जेक्ट पण आहे. तर या मनाच्या सब्जेक्टवर अजून आपण खूप डेप्थमध्ये चर्चा करणार आहे. आपण दोघं बरोबर आहोत, आपले प्रेक्षक पण आहेत, आणि मला पूर्ण विश्वास आहे की जसा गीता याच्यावर आपण डेप्थमध्ये गेलो तसंच याच्यावर जाऊया. तर आपण आता पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये जीवनमूल्य या कार्यक्रमात मनाच्या श्लोकावर चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपण आपल्या काहीही शंका, काहीही प्रश्न असतील त्याच्यासाठी आमच्या वेबसाईटला www.bkmarathi.com या याच्यावर भेट द्या किंवा आमच्या स्थानिक केंद्राला भेट द्या. काहीही प्रश्न असतील ते विचारा, नाहीतर टेलिफोन तर आहेच. आणि आपलं सहकार्य, आपले प्रश्न हेच हा कार्यक्रम पुढे घेऊन जायला कारणीभूत होतील. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.